अखेर अमेरिकेनं व्हेनेझुएलासाठी त्यांचा आराखडा जाहीर केला। अमेरिका आता व्हेनेझुएलाच्या तेलाच्या उत्पादनासह उत्पन्नावरही नियंत्रण ठेवणार आहे। थोडक्यात एका देशाच्या नैसर्गिक संसाधनांवरच नियंत्रण ठेवणार आहे। याचा अर्थ नेमका काय होतो? अमेरिका जगात नववसाहतवाद राबवू पाहतोय का? व्हेनेझुएलाचं पुढचं भवितव्य खरंच आता अमेरिका ठरवणार आहे का? आणि याचा जागतिक राजकारणावर काय परिणाम होईल? अमेरिकेला कुणी रोखूच शकत नाही का? पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेचं ठरलं। व्हेनेझुएलाकडून 5 कोटी बॅरल तेल घेणार। व्हेनेझुएलाच्या उत्पन्नावर नियंत्रण ठेवणार। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता व्हेनेझुएलासाठी त्यांचा पुढचा आराखडा जाहीर करून टाकलाय। ट्रम्प यांनी जाहीर केल्याप्रमाणे व्हेनेझुएलाच्या अंतरिम अध्यक्ष अमेरिकेला 3 ते 5 कोटी बॅरल प्रतिबंधित तेल सुपूर्द करतील। हे तेल बाजारभावाने विकलं जाईल। यामधून मिळणाऱ्या रकमेवर ट्रम्प अर्थात अमेरिकेचं नियंत्रण राहील। याचा वापर व्हेनेझुएला आणि अमेरिकेच्या लोकांच्या हितासाठी केला जाईल। क्रिस राईट यांना ही योजना तात्काळ लागू करण्यास सांगितलंय। तेल साठवणूक जहाजांद्वारे थेट अमेरिकेच्या बंदरापर्यंत आणलं जाईल। एकूणच अमेरिका आता व्हेनेझुएलाच्या तेल उत्पादनासह त्याच्या उत्पन्नावर नियंत्रण प्रस्थापित करते। वर करणी जरी हे व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेसाठी असल्याचं अमेरिका सांगत असली तरी यातून नव्या वसाहतवादाची चाहूल लागतेय। एकूणच अमेरिकेच्या बॅकयार्डमध्ये जे लॅटिन अमेरिकन देश आहेत त्यामध्ये व्हेनेझुएला असेल, कोलंबिया असेल, या देशांना एक पद्धतीने अमेरिकेच्या वसाहतीच बनवणं आणि त्याच्यावरती अप्रत्यक्षपणे नियंत्रण अमेरिकेचं प्रस्थापित करणं हा डोनाल्ड ट्रम्पचा उद्देश आहे। तर खरंच अमेरिका व्हेनेझुएलाच्या उत्पन्नाचा वापर व्हेनेझुएलाच्या नागरिकांसाठी करणार की ही एक नवी पिळवणूक ठरणार? या पैशाचा कुठे अपव्यय होऊ नये आणि त्या व्हेनेझुएलाच्या जनतेसाठी वापरता येईल ह्यामध्ये त्यांचा कटाक्ष दिसतोय आणि त्याप्रमाणे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत त्यांच्या डिपार्टमेंटला। आणि आपल्याला माहिती आहे की हे जे अंतर आहे अमेरिका ते व्हेनेझुएला ते साधारण 5 ते 7 दिवसात ह्या बोटी इकडे लागू शकतात बंदराला आणि मला वाटतं त्या दृष्टीने अमेरिकेने तयारी पण केली आहे आणि एकूणच व्हेनेझुएलाच्या लोकांच्या फायद्यासाठी हे केलं जात आहे असं पण त्यांनी सांगितलं आणि त्याची साठवणूक इथे केल्यानंतर ते विकलं जाईल। 2 जानेवारी रोजी अमेरिकेनं व्हेनेझुएलावर लष्करी कारवाई केली होती। या कारवाईत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून अमेरिकेत आणण्यात आलं। त्यानंतर ट्रम्प यांनी तेथील उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांना अंतरिम अध्यक्ष बनवण्यासाठी पाठिंबा दिला खरा, मात्र त्यांच्यावर अमेरिकेकडून मोठा दबावही टाकला जातोय। यामागे अमेरिकन तेल कंपन्यांचं हित जपण्याचा हेतू आहे। 1976 मध्ये व्हेनेझुएलातील संपूर्ण तेल उद्योगाचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं। तत्कालीन राष्ट्राध्यक्ष कार्लोस आंद्रेस पेरेझ यांच्या काळात राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेण्यात आला। परदेशी तेल कंपन्यांचं सर्व कामकाज मालमत्ता सरकारी कंपनी पेट्रोलियोस डे व्हेनेझुएलाकडे हस्तांतरित करण्यात आली। एक्झॉन, गल्फ ऑइल, मोबिल या अमेरिकन कंपन्यांचं यात नुकसान झालं। अनेक दशकांपासून व्हेनेझुएलामध्ये त्यांचा उद्योग सुरू होता। व्हेनेझुएला सरकारकडून मात्र कायदेशीररित्या कंपन्यांना नुकसान भरपाई देखील देण्यात आली। तरीही अमेरिकन कंपन्या मात्र नाराज झाल्या। आता मात्र या नव्या घडामोडीनंतर अमेरिकन तेल कंपन्या व्हेनेझुएलाच्या खराब झालेल्या तेल संरचनेची दुरुस्ती करण्यासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील। त्यामुळे व्हेनेझुएलाला पुन्हा तेल उत्पादनातून कमाई सुरू करण्यास मदत होईल। तसंच अमेरिका तेल विक्री व्यवसायात असून आता तो इतर देशांनाही तेल पुरवठा करेल अशी माहिती ट्रम्प यांनी दिली आहे। त्यामुळे आता जागतिक तेल उद्योगाचं चित्र बदलण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्रेसिडेंट ट्रम्प यांनी व्हेनेझुएलातलं तेल हे मार्केटच्या रेटने खरेदी करण्याचा आपला इरादा स्पष्ट केल्यानंतर एकूणच तेलाच्या किमतीच्या बाजारभावात काही विशेष असा फरक पडला नाही। $1 फक्त तेलाचा भाव खाली आला। अर्थात ह्यासाठी जे तयार तेल हे इकडे येईल पण ज्याला आपण म्हणतो की ती प्रोसेसिंग करायला लागतं त्यासाठी पण अमेरिकेने तयारी केली आणि त्याच्या आपल्याला माहिती आहे की त्यासाठी प्रचंड प्रमाणात गुंतवणूक करायला लागते जी पूर्वी अमेरिकन कंपन्यांनी केली होती आणि आता त्या दृष्टीने मला वाटतं नवीन पावलं उचलली जातील। पण ज्याला आपण म्हणतो की शॉर्ट टर्ममध्ये ह्या तेलावरती काही परिणाम होईल असं सध्या तरी वाटत नाहीये। तर ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाला डेथ किंवा मृत देश म्हणत त्यांची पुनरुभारणी करण्याची गरज व्यक्त केली आहे। मात्र आधीच ट्रम्प यांच्या व्हेनेझुएलावरील त्यांच्या अध्यक्षांवरील कारवाईवरून जगभरात टीका होतीये। चीन, रशिया यांनी थेट टीका केली तर युरोपमध्येही संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं यावर तातडीची बैठक बोलावली। मात्र या व्यतिरिक्त अमेरिकेला ठोस किंवा कडवा विरोध झालेला दिसत नाहीये।
आजच्या जागतिक राजकारणामध्ये जागतिक संघटनांचं महत्व हे पूर्णपणे कमी झालेलं आहे. व्हेनेझुएलाच्या प्रकरणामध्ये हे दिसून आलं की कोणताही देश व्हेनेझुएलाच्या बाजूने प्रत्यक्ष संघर्षामध्ये उतरलेला नाहीये. केवळ शाब्दिक अमेरिकेवरती टीका करणं किंवा व्हेनेझुएलाच्या बाजूने सहानुभूती व्यक्त करणं याच्या पलीकडे जायला कोणीही तयार नाहीये. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परिषदेने देखील यामध्ये केवळ शाब्दिक कारवाई करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यातनं इतर जे मोठे देश आहेत ते भविष्यामध्ये अशाच पद्धतीचा हस्तक्षेप हा एखाद्या छोट्या देशामध्ये करू शकतात. दरम्यान अमेरिकन नियंत्रणामुळे रशिया सावध झालाय. रशियानं तर व्हेनेझुएलाजवळ एक प्रतिबंधित ऑइल टँकर आणि त्याच्या सुरक्षेसाठी त्यांची एक पाणबुडी तैनात केली आहे. दरम्यान ड्रग्ज तस्करीचा आरोप करत ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना लष्करी कारवाई करून अटक केली. त्यांच्यासह त्यांच्या पत्नीलाही अटक केली आहे. दोघांविरोधात कोर्टात खटलाही सुरू झालाय. मादुरो दाम्पत्यानं आपण निर्दोष असल्याचा दावा केला. त्यांच्यावर यापुढेही सुनावणी सुरू राहणार आहे. मात्र आता अमेरिकेनं आपला खरा हेतू जाहीर केलाय. त्यानंतर लॅटिन अमेरिकेसह जगभरात तणाव निर्माण झालाय. त्यामुळेच अमेरिकेचं हे पाऊल जगाला नव्या वसाहतवादाकडे तर घेऊन जात नाही ना. अमेरिकेला रोखण्यात आंतरराष्ट्रीय समुदायांना खरंच यश येईल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.